काय सांगाल पाटील, 6 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा कोचूर गावात बसवण्यात येत आहे, या संदर्भात काय माहिती द्याल? जय शिवराय. दिनांक 6 जून 2024 रोजी कोचूर बुद्रुक ग्रामपंचायत व राजे छत्रपती शिवाजी महाराज समितीमार्फत कोचूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा हा सर्व शासकीय परवानगीनुसार मान्यतेत कोचूर येथे विराजमान होणार आहे. या सोहळ्याची सुरुवात सावदा येथील दुर्गामाता मंदिराजवळून होणार असून या सोहळ्यासाठी कोचूर बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने विविध पथकांचे आयोजन इथे करण्यात आलेले आहे. या पथकांमध्ये प्राथमिक पथक म्हणून तरुण मंडळीच्या वतीने भगवे वादळ म्हणून बँड वाजंत्री पथक सांगण्यात आले आहे. त्याच्यानंतर एक लेझिम पथक येथे सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आदिवासी नृत्य हे एक पथक येथे सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर झांज पथक हे पण आहे आणि थोर वयोवृद्धांच्या विनंतीनुसार किंवा त्यांना प्रेरित होऊन एक भजनी मंडळ सुद्धा या मिरवणुकीमध्ये समाविष्ट होणार आहे. त्याचबरोबर शिवराय छत्रपतींचे मावळ्यांचं पथक सुद्धा याच्यामध्ये या मिरवणुकीमध्ये आहे. ही मिरवणूक सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये कोचूर ग्रामस्थ त्याचबरोबर पंचक्रोशीतील जो सर्व मित्र परिवार आहे त्या मित्र परिवाराच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा कोचूर येथे पार पडणार आहे. या सोहळ्याचं खास वैशिष्ट्य असं आहे की ह्या सोहळा जो होणार आहे तर कोचूर बुद्रुक ग्रामपंचायत ही तालुक्यामधील एकमेव ग्रामपंचायत आहे की त्या ग्रामपंचायतीने सर्व शासकीय परवानग्या घेऊन ह्या पुतळ्याची परवानगी घेतलेली आहे. या पुतळ्याच्या संदर्भात अजून सांगायचं झालं तर जेवढं शक्य होईल तेवढ्या सर्व शक्य म्हणण्यापेक्षा सर्व शासकीय गोष्टींचं काटेकोरपणे पालन होऊन सर्व युवक याच्यामध्ये समाविष्ट होणार आहे. काही राजकारणी देखील या कार्यक्रमाला येणार आहेत का? तुम्ही काही आमंत्रण दिली आहेत का? प्रोटोकॉल नुसार ह्या सर्व मिरवणुकीचे पालकमंत्र्यापासून तर त्यावेळेस 4 जूनला लोकसभेचा निकाल लागल्यानंतर स्थानिक जे खासदार असतील ते खासदार आणि त्याचबरोबर मुक्ताईनगर मतदारसंघामधील कोचूर गाव असल्यामुळे येथील स्थानिक आमदार याच्यासाठी आमंत्रित आहे. त्याचबरोबर आमचा हा सोहळा सावदा येथून होत असल्यामुळे सावदा येथील सर्व समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे.